तू काय करतोय? तू पण तेच? नाही नाही मी काय तेच कर. नाही ती नाही करत. मी बघतोय काय बॉलिंग कर ना, बॅटिंग कर, बॅटिंग कर. मला येतच नाही ना. पण काय चालू कर. अरे पण मला येतच नाहीये, काय करणार मी? तू फक्त 1 2 3 4 5 आणि 6 या असं करायचं. हा 1 आणि 2 केलं टाकलं तू स्टोन पेपर ते काहीतरी करत आहे आणि स्लो खेळ. सेम तसंच खेळ खेळ स्लो खेळ. 1 2 3 4 5 6 याच्यातलं काही वाटत नाही. नाही खेळ ना बिंदास, चालू तर कर. 1 बॉल 1 बरोबर. 1 रन केलास तू. पुढे खेळ. पण मग मी तर जास्त करू शकते ना. काही 5 6 पण करू शकतो, तुला हवं ते कर. तू प्रत्येक बॉल 6 पण करू शकतेस, पण त्यांनी जर 6 केलं तर तू आउट झाली. सेम नको करू. सो तू डोकं लावून केलं की तो काय करेल, तो जे करणार तुला नाही करायचं. 1 बॉल 0 बॉल 0. चल चालू. आता कळलंय तिला. आता संपला. आता 5 1 बॉल 5 टोटल 6 झाली. नाही का? 1 बॉल 5. 1 बॉल 5. तो 1 बॉल नाहीये, तो डॉट आहे. 1 बॉल 5. शाबाश. सेम आलं ना, आउट. ठीक आहे, तिचं ट्रायल होतं यार. 2 बॉल 5. काय यार पहिल्याच बॉल मध्ये आउट करतात. 2 बॉल 5. यावर्षी मार्च 2024 मध्ये आम्ही गेलो होतो ताडोबाला आणि आम्ही तिथे जाऊन खूप मजा केली होती. आणि ते खरं तर ब्लॉग्स मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचे राहून गेले होते. पण मला असं वाटतं की आम्ही तिथे जाऊन काय मजा केली आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील. कारण मला बऱ्याच जणांनी तेव्हा मेसेजेस केले होते, पण मी ते पोस्ट करू शकले नाही व्हिडिओज. मी ते आता पोस्ट करते जेणेकरून तुम्ही तुमची ताडोबाची ट्रिप प्लॅन करू शकता. आणि मी सुद्धा ताडोबाची ट्रिप परत प्लॅन करणार आहे येत्या मार्चमध्ये. कारण कुणाला सुद्धा जायचं आहे, मला सुद्धा परत जायचं आहे आणि आम्ही परत एकदा ताडोबामध्ये जाणार आहोत. आणि खूप काही गोष्टी तिथल्या बघायला तुम्हालाही आवडतील. सो त्या गोष्टी तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता. इथे ते हेच नाही लिहिलेलं आहे, नागपूर असं आलं. आपण जायला पाहिजे. अंकिता इकडे बघ. अंकिता. सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो नागपूर स्टेशनला. नागपूर स्टेशनला पोहोचून सगळ्यात पहिलं मला ट्राय करायचं होतं ते म्हणजे तर्री पोहे, जे नागपूरमध्ये फेमस आहेत. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो सफारीसाठी. ही पूर्ण ट्रिप शंतनूने प्लॅन केली होती, त्यामुळे शंतनूवरती आमचा पूर्ण भरोसा आहे की शंतनू आम्हाला खूप छान फिरवणार आहे. ट्रेलरनी जाणार. कसं बोलतो मला की तेच मला कोणाला कळवायचंय का? मग मगाशीच कळवलं. सफेद चादर लागली आहे सगळे. बघ कसं झालं. काम डोकं फिरलं. कुठल्या 2 मिनिट आगे ले लो थोडा. वन साइड सेल्फी पॉइंट. मस्त आहे रे. खा रे खा. तरी पोहे कुठे बनवतायत? मला दिसत नाहीये रे. तरी पोहे नाही घेतलास तू? नॉर्मल पोहे. आणि तुला? मी समोसा खातो. हे काय? नॉर्मल पोहे. ह्याच्यात हे नको. थोडासा हलका एकदम. हा चमचा घ्यायचा का? आणि 1 प्लेट समोसा. इथली ही एक सिस्टम मला युनिक वाटली की तुम्हाला जे कांदे हवेत ते तुम्ही तुमचे कापून घ्यायचे. आणि तर्री पोहे म्हणजे तसं बघायला गेलं तर पोहे आणि सोबत आमटी असं वालाच एक प्रकार आहे जो मी पहिल्यांदा ट्राय केला आहे. आधी कापायचं आणि काढायचं. काय शेप आहे यार. ओ गॉड.
अजून त्याला करायचं आपल्या हातात सरळ गेलीस का तू इथून राईट घेतलीस की मग कानाला निघतात ते काना करायला आले. हा ते काना करायला आले. काना जवळ आहे ताडोबाला. सो ही तर्री पोह्याची नागपूरमधली एक फेमस जागा आहे असं मी ऐकलं. पण हे एवढे पोहे हे कसे बनवतात हे बघण्याची मला एक उत्सुकता होतीच आणि ते मी बघितले की एवढ्या क्वांटिटीमध्ये पोहे कसे बनवले जातात. कमी हळदीमध्ये इथे पोहे बनवले जातात आणि त्यानंतर तर्री म्हणजे वरती एक आमटी दिली जाते त्याच्यासोबत ते पोहे. मग जवळपास जेवल्यासारखंच वाटतं. भात आणि आमटी जेवल्यासारखेच तुम्हाला फील येईल. इथे तुम्हाला हवा तेवढा कांदा कापून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आमचे तर्री पोहे एन्जॉय करून झालेले आहेत. आता आम्ही निघालोय आमच्या हॉटेलच्या दिशेने कारण आम्हाला लवकर जाऊन थोडं रिलॅक्स होऊन पहिल्या सफारीसाठी निघायचं आहे. सो त्यासाठी आता आम्ही चाललोय हॉटेलला. शंतनू वाघ बघायला आलास आणि तू कोणाला घाबरतोयस? कोणी नको मग वाघ चालेल. नको हे उघडं ठेवलं कोणीतरी नामीच गेलो होतो. अरे लावलंच नाहीयेस. नाही ना कधी कधी म्हणजे खूपच ओल्ड एज याच्या हंट नाही करता येत तर मग आपल्याकडे कसं एक तयार एक आहे आपण फीड. पण वाघ नाही दिसला तर काय करायचं ते सांग. टायगर फिगरचं शर्ट बीट घालून आलाय. वाघ नाही दिसला ना टेन्शन घेऊ. वाघ नाही दिसला टेन्शन घेऊ नका. मला बघा आणि ट्रेन मध्ये बसा. कुठला तरी एका नाटकात बनलेला सुरुवातीला नाही तिथे काही सांगितलं नाही. सांगताना पहिलं कसं माहितीये वाघ बघायला जायचंय जाऊया. इथे आल्यानंतर ट्रेन मध्ये बसल्यानंतर बोलतो दिसला तर लक.
हे ट्रेन मध्ये बसले कम्प्लीट इन्फॉर्मेशनच नाही दिली. नाहीच दिली. फोन घेऊन नाही जायचं ते नाही बोलला. फोन घेऊन नाही जायचंय मला पण माहित मी सुद्धा बोललो ना नाही. कॅमेरा आण बोललास, कॅमेरा आण बोललास, अलाउड आहे, फोन नाही, काही नाही. तू कॅमेरा आणतेस ना असे मेसेज. फोन कसा अलाउड करणार? जंगल आहे ना शेवटी. जंगल हो, तू 3 वेळा जाऊन आलायस, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे इन्फॉर्म करणं. आम्हाला काहीच माहित नाही. अरे मला मुंबईवरून इथे आल्यावर चढताय माझ्यावरती चढताय. तू असंच घेऊन आलायस आम्हाला. कारण ती shock मध्ये आता आपण होती. सफारीला तिला जातोय. फोन नाही रेकॉर्ड. आता आपण सफारीला जातोय. नाही दिसला तर दिसणार सगळे आहे. पैसे परत मिळणार आपल्याला. रिफंड ह्यांच्याकडून परत मिळणार. 3 सफरी आहेत. एका सफरीत मध्ये तरी लक येईल आपलं. आज आपलं नाही, आता तुझ्यावरतीच आहे नाही, सगळं. पहिल्या सफारीमध्ये आपलं लक येणार. मी लिहून देतो. कुठे निमदेला गेट. नाही, कुठे लिहून देतोस? नाही लिहून म्हणजे आता मी सांगतो म्हणजे असं ऑन रेकॉर्ड पण आपल्याला दिसणार. मी खूप पॉझिटिव्ह आहे ना, माकड आहे म्हणून. मस्त मस्त. चलो गाईज, ऊन लागते. अरे कुठे राहिली? चल 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 पळ. काय मग सगळी कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? गारगार 40 डिग्री मध्ये कसं वाटतंय? एवढं गार वाटतं की पाणी निघतं अंगातून. हाय हाय. चल यार. सनील, ए कमळ बघ ना, किती वेगळाच रंग आहे. सनील, बॅग तुझ्याकडे विसरलास ना लगेच. बसशील मागे. येताना मी बसते, आता जेवले तर म्हणून. मी तर पुढेच बसणार आहे बाबा. इन्स्ट्रक्शन्स दिल्या नव्हत्यास. मी सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले काही नव्हत्या दिल्यास. तुला सांगितलं होतं ग? तुला इन्स्ट्रक्शन्स दिल्या नाही मास्क नाही सांगितलं होतंस. काही सांगितलं नव्हतंस. तुझ्याकडे काही प्रूफ आहे? कुठे मेसेज वगैरे काही? कॉल तर तुम्हाला काही जास्त केलेले नाहीयेस. तोंडाने बोललो मी. नाही, आता मला सगळं तुला भेटून पण बोललो. प्लीज म्हणजे भेटून नाही बोललो, फोनवर मी बोललो. प्लीज. फोनवर बोललो. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली जंगल सफारी आहे, जे ऍक्च्युअल जंगलमध्ये मी पहिल्यांदा जाते, जिथे खूप सारे प्राणी बघणार आहे. बनलेला दिसत नाही भाऊ रोड, बनव म्हणा. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला ताडोबाबद्दल थोडीशी माहिती देते की ताडोबाला तुम्ही नागपूर आणि चंद्रपूर ह्या दोन्ही बाजूने जाऊ शकता. त्याचं एक ओपनिंग नागपूर साईडला आहे, दुसरं चंद्रपूर साईडला आहे. पण जर ताडोबाला आपण 4 भागांमध्ये डिवाइड केलं तर 4 झोन आहेत. एक आहे नावेगाव झोन, कोलारा झोन, मोहार्ली झोन आणि पांगडी अँड झरी झोन. सो हे असे 4 झोन आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये काही गेट्स आहेत. सो सगळ्यात पहिलं आपण जाणार आहोत नावेगाव झोनमधल्या निमडेला गेटमधून. आणि इथे सुद्धा आता आपण जे जाणार आहोत तो बफर एरियामध्ये जाणार आहोत. जे तुम्हाला डार्क ग्रीन सर्कल दिसतंय हा कोर एरिया आहे. सो कोर एरियामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर कोणत्या गेटने जायचं, तिथून कोणत्या सफारी असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चौकशी करावी लागते. आणि आता आम्ही जे जाणार आहोत हे नावेगाव झोनमधल्या निमडेला गेटमधून बफर एरियामध्ये जाणार आहोत, जे की लाईट ग्रीन कलरचं सर्कल दिसतंय तिथे आम्ही फिरणार आहोत. धूळ उडते त्यामुळे मास्क कंपल्सरी, ऊन लागतं त्यामुळे हॅट कंपल्सरी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन गेल्या पाहिजेत. आणि पर्यटकांसाठी विशेष सूचना, तर इकडे गेल्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे जेवढे काही फुटेजेस तुम्हाला घ्यायचे होते हे कॅमेरामध्येच घ्यावे लागणार होते. आणि त्यामुळे मी तशी प्रिपेअर नव्हते, त्यामुळे काही थोड्याफार फुटेजेस मी घेतले. पण आम्हाला इथे काय दिसलं ते तुम्हाला आता मी दाखवते. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी ताडोबामध्ये जाईन तेव्हा मी फुल प्रिपरेशनने जाईन, कॅमेरा वगैरे घेऊन जाईन, जेणेकरून मी खूप शूट करू शकते. पण आम्ही इथे भरपूर वाघ बघितलेत आणि मला पहिल्याच दिवशी असं झालं की ताडोबाला येण्याचा जे उद्देश होता तो सगळा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता परतीच्या प्रवासाकडे आपण निघूया, म्हणजे आजच्या दिवसाच्या परतीच्या प्रवासाकडे. आणि परत आम्ही आता रिसॉर्टवरती चाललो आहे.
पडते बघ. हल्ले रे मी हल्ले. गर्मीने हल्लीस. ठीक आहे चल वाघ दिसलाय. वाघ दिसला. आणि एक नाही तर मला हे नमूद सहा. करावं असं वाटतंय की आपण 6 सहा बघितलं. मग इकडे मी चुकलो. 6 वाघ आम्ही बघितले. त्याच्यामुळे अंकिताने जेवढ्या मला शिव्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या पण सगळे झोपलेले होते. नाही झोपलेले म्हणजे तू इथून वाघ बघितलं असतो. इथे तू आणि इथे वाघ पण तरी पण झोपलेले होते. झोपलेले होते. पण काय म्हणतात त्याला दिसला ना संपला विषय. मी टोटल 7 वाघ बघितले. माझ्या बाजूला एक बसलेला. व्हेरी गुड. अंकिता 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 ही बघ काय आहे. हे बघ काय आहे. बघितलं काय आहे. फोन पाडलाय हिने. आईशी बोलत असताना फोन पाडलाय. उडी मारून बाजूला आली आहे. वरती आहे पा एक मिनिट. ती काय करते. तिचं पोट बघ केवढं आहे. मी जेवायला कसं बसणार आहे. दुसरीकडे बसले. ती शेपटी बघ कशी करतेय. ती भांडतायत. त्यांचं भांडण चालू आहे. शुभ्र मी इथे जेवूच नाही शकणार आहे. आता मी खाली कमी वाघ कमी आणि पालच जास्त होते. मला क्रिकेटमधलं काही कळत नसल्यामुळे मी अशी बसले आणि मी फक्त पाल बघते की आता पाल काय करते. आणि अशा प्रकारे आमची डे 1 सफारी झाली आणि मी पहिल्यांदाच असं सफारी वगैरे एक्सपिरियन्स केली आणि खूप मस्त वाटलं. जंगलात जाऊन असं वाघ बघणं. म्हणजे मी वाघ ह्याच्या आधी बघितले होते. नॅशनल पार्कमध्ये बघितलं होतं. थायलंडला पण वाघ बघितले. पण असं जंगलात जाऊन बघणं आणि ते सुद्धा ओपन जीपमध्ये बघणं हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आणि शंतनूने खूप फोर्स केला होता की आपण ताडोबाला जाऊया म्हणून. प्लॅन आमचा खूप आधी झाला होता. कोकण सन्मानच्या वेळेला प्लॅन केला होता आम्ही आणि आम्ही फायनली आलोय इथे आणि एक सफारी झाली. आता उद्या सकाळी मॉर्निंगची एक सफारी असेल आणि मी हे ब्लॉग्स तुम्हाला दाखवेनच. सो दॅट्स ऑल अबाउट दिस ब्लॉग. मी खूप थकले आणि खरं तर त्या जीपमध्ये ना हलून खूप थकायला होतं. मला असं झालं होतं की 4 वाजताच मी बघायला सुरुवात केली होती की कधी संपते. बस झालं आता. बस म्हणजे 4 वाघ बघितले खूप झाले. पण आम्ही टोटल 6 वाघ बघितले. 13 वाघ आहेत जवळपास त्या गेटने एंटर केल्यानंतर आणि आम्ही 6 वाघ बघून आलोय. पण छान वाटलं. खूप मजा आली. पण सफारीमध्ये आम्ही वाघ बघितले पण वाघापेक्षा जास्त मी इथे पाली बघितल्यात. म्हणजे पालींना माझा विरोध नाहीये. फक्त ते पाली मला दिसतात. मला दिसण्याला माझा विरोध आहे. मला दिसू देत नको. मला कंटाळा येतो यार. डोसक्याला ताप होतो माझ्या. मग पाली नको असं होतं त्यामुळे. एनिवेज इट वॉज फन. मजा येते आणि बाकीचे ब्लॉग्स तुम्हाला तर मी दाखवेनच. आणि उद्या आम्ही सफारीला 2 वेळा जाणार आहोत. परवा आम्ही नागपूरवरनं निघणार आहोत तेव्हा नागपूरकरांना पण भेटणार आहोत. तर ते सगळे ब्लॉग्स तुम्ही बघू शकता. टिल देन बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. झोपते. सकाळी उठायचंय. बाय.